विकास। 18 आणि 19 जानेवारी रोजी रत्नागिरी येथील अखिल मराठा समाजाचे महासंमेलन होणार असल्याची माहिती मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी दिली आहे। अखिल मराठा फेडरेशनचा अशा तऱ्हेचा पहिलाच मेळावा किंवा महासंमेलन होतंय। याच्या आधी आमची 2 अशी संमेलनं झालेली आहेत। त्यातलं एक परळच्या क्रांती मैदानावरती झालेलं आहे, कामगार क्रीडा मैदान जे आहे त्याच्यावरती, आणि दुसरं जे संमेलन होतं ते ठाणे शहरात झालेलं होतं। ठाणे शहरातलं जे संमेलन होतं ते शिंदे साहेब जे आपले मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत तेच त्याचे स्वागताध्यक्ष होते, त्यांच्यामुळेच ते ठाण्यामध्ये झालेलं होतं। आणि त्याच्यानंतर एक असा निर्णय झालेला आहे की मुंबई ठाण्यामध्ये संमेलन घेण्यापेक्षा आपण निरनिराळ्या जिल्ह्यांमध्ये गेलो तर तिकडे आमची जी ऍक्शन आहे की सगळ्या मराठा समाजामध्ये एक वाक्यता निर्माण करणं, एकी निर्माण करणं किंवा त्यांच्या उत्कर्षासाठी काम करणं, आणि त्या दृष्टीने मुंबई ठाण्याच्या बाहेर पहिल्यांदाच आम्ही रत्नागिरी जिल्ह्याची निवड केलेली आहे। आणि म्हणून रत्नागिरीमध्ये हे आता 18 आणि 19 म्हणजे शनिवार रविवार येत्या हॉटेल विवेकच्या बँक्वेट हॉलमध्ये आणि त्यांच्या क्रीडांगणाचा पण आम्ही वापर करणार आहोत। आणि हे आता मराठा समाजाचं पहिलंच महासंमेलन आमच्या फेडरेशन तर्फे रत्नागिरीत होतंय। रत्नागिरीमध्ये जी 2 मराठा मंडळ इथे स्थानिक आहेत, एक मराठा मंडळ ठाणे मराठा मंडळ रत्नागिरी आणि दुसरं क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी, या 2 मंडळांनी सह आयोजक आहेत त्यांचे इथले, आणि मेन आयोजक आमचं अखिल मराठा फेडरेशन आहे। एकूण आतापर्यंत 57 निरनिराळी मराठ्यांची मंडळ आहेत ती या फेडरेशन मध्ये सभासद झालेली आहेत, ती निरनिराळ्या ठिकाणची आहेत। त्याच्यामधलं एक जे आहे ते पानिपत हरियाणा मधलं पण आहे। तर हरियाणा मधलं जे मराठा उत्थान समिती नावाचं जे मराठा मंडळ तिथलं आहे, जे रोड मराठा म्हणून पानिपत मध्ये त्यांची ओळख आपल्या ज्या पूर्व राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील त्यांनी त्यांना ओळख दिलेली आहे, आणि ते आता रोड मराठा म्हणून तिथे आता कालच आपली मकर संक्रांत झालेली आहे आणि तिथे मकर संक्रांतीचा हरियाणामध्ये, कारण काल आपली पानिपतची लढाई झाली आणि आपण मराठे म्हणजे सगळे खरे त्यावेळेचा मराठा शब्द म्हणजे सगळे महाराष्ट्रीयन लोक लढले, आणि ते लढले नसते तर दिल्ली आज अफगाणिस्तान मध्ये गेली असती, कारण तो अफगाणिस्तानचाच होता। जो अहमद शाह अब्दाली आला तो आपले जसे फादर ऑफ नेशन महात्मा गांधी आहेत तसं तो अफगाणिस्तानचा फादर ऑफ नेशन म्हणून त्याला मान आहे। तर आपण लढलो म्हणून ती आज दिल्ली आपल्या इकडे आहे। तर तो कालचा दिवस आहे आणि तो फार मोठ्या उत्साहाने मोठ्या इतमामाने हरियाणामध्ये साजर केला जातो। तिथले राज्यपाल वगैरे सगळे येतात, मी पण एकदा हजर होतो। तर अशी सगळी मंडळं आम्ही निरनिराळ्या ठिकाणची जमवतोय। बेळगाव असेल, बंगलोर असेल, धार आहे, इंदूर आहे, ग्वाल्हेर आहे। रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी रत्नागिरी येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या महासंमेलनाची सविस्तर माहिती दिली। तर अशी सगळी मंडळं येतात। अशी आतापर्यंत आम्ही 57 मंडळं केलेली आहेत। त्यातलं गोव्यातलं पण जे आहे क्षत्रिय मराठा समाज गोवा, ते पण मंडळ याच्यामध्ये आलेलं आहे। तर ह्या सगळ्या मंडळांचं दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी अशा तऱ्हेचं एक अधिवेशन स्वरूपाचंच हे महासंमेलन आहे ते घ्यावं हा निर्णय झालाय। आणि रत्नागिरीत आता आहे मी ही जी आता नोट बनवलेली आहे त्याच्यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे, त्याच्यावरनंही तुम्हाला बराचसा अंदाज येईल। आमच्या हे स्थापन करण्यामध्ये आपल्याच रत्नागिरी जिल्ह्यामधले म्हणजे मंडणगडचे जे आप्पासाहेब पवार, शशिकांतजी पवार, पण त्यांना आप्पासाहेब पवार म्हणून ओळखलं जातं, त्यांचे ते मराठा मंदिर जे मुंबईचं आहे त्याचे पण महासचिव होते। त्यांच्या आपल्या इथे शाळा आणि हे आहे ग्लोबल स्कूल,
किंवा देसाई स्कूल वगैरे नावाने ओळखतं ती पण आपल्या आहेत, पालीमध्ये आहेत. आपल्या पालीच्या हायस्कूलचे जे विद्यमान पालकमंत्री आहेत ते तिथले विद्यार्थी आहेत. तर अशा तऱ्हेने त्या रत्नागिरी जिल्ह्याशी तेही संबंधित होते. त्याने स्वतःहून इथे येऊन सगळं तुमच्या पुढे येण्याचं हे केलेलं होतं. गेल्या वेळेला ते आलेले पण होते, बऱ्याच जणांचे त्यांनी भेटीगाठी घेतल्या, पण ते वयोवृद्ध होते आणि थोडंसं त्यांना त्रास झाल्यामुळे त्यांचं अचानक हृदयविकाराने परत जाताना निधन झालं आणि थोडं थांबला होता. पण परत आता हा कार्यक्रम आमचा होतोय. या कार्यक्रमाचं स्वरूप आम्ही आमच्या समाजासाठी जे काही सुधारणा करायला पाहिजेत ते ऐक्य आणण्यासाठी, किंवा एक आम्ही असं हे केलेलं आहे की आता याच्या पुढे नोकरी मागायची आणि आरक्षणाच्या मागे लागण्यापेक्षा आता नोकरी देणाऱ्याच्या भूमिकेत आपण जायला पाहिजे आणि दुसऱ्याला नोकऱ्या निर्माण करायला पाहिजेत. की आपण देश आता आपला आर्थिक प्रगतीकडे चाललाय आणि जगातली 5वी समजा अर्थव्यवस्था होण्याकडे आपली वाटचाल जर आहे तर त्याच्यामध्ये आमच्या समाजाने पण सामील व्हायला पाहिजे, भाग घ्यायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आप्पासाहेबांनी एक MBA म्हणजे मराठा बिझनेसमॅन फोरम नावाची पण एक स्थापन केली संस्था, आणि ही पण स्थापन केली की सामाजिक पण चळवळ आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी अखिल मराठा फेडरेशन अशा 2 संस्था त्यांनी स्थापन केल्यात. तर या वेळेला ते नाही आहेत आप्पासाहेब, तर त्यांना जीवन गौरव पुरस्कार या संमेलनात आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर आमचा जो आरक्षणाचा प्रश्न आपल्याला माहिती आहे की 58 क्रांती मोर्चे निघाले, त्याला नायक नव्हता, म्हणजे कोणी लीडर नव्हता, किंवा मूक मोर्चे होते, कोणी काही घोषणा केली नाही किंवा रस्त्यावरती कपटा सुद्धा कुठचा ठेवला नाही, अशा तऱ्हेचे जगामध्ये गाजले. पण शेवटी त्याचा फार उपयोग आरक्षण मिळवण्याकडे झालाय. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.